मान सन्मान आणि बाबासाहेबांचाही मान सन्मान तेवढाच झाला पाहिजे अशा पद्धतीचा आपण सगळेजण विचार करा। कुणी काही गडबड करू नका, कुणी काही पोस्ट टाकू नका, कुठल्याही काही पोस्ट टाकू नका, अजिबात कसल्याही पोस्ट टाकू नका, अजिबात कुणाच्या भावना दुखवतील अशा पोस्ट टाकू नका। त्यांना सांगितलं पोलीसचं काम करतायत, सरकारचं काम करतायत, एस टी महामंडळ करत आहे, या जिल्ह्यात आपले विभागीय दंडाधिकारी त्यांचं काम करतात, ते व्यवस्थितपणे त्यांचं काम चालू आहे आणि कायद्याप्रमाणे आपलं कायद्याच्या विरोधातली भाषा नाही, आपल्याला कायद्याप्रमाणे सगळ्याला करायचं आहे। त्यामुळं आपण आता जास्त काही म्हणजे मॉबनं किंवा तिथं जाण्यात काही मतलब नाही, आपण ज्या वेळेला आपली शक्ती दाखवायची त्यावेळेला प्रचंड आपली शक्ती दाखवू, पण ती दाखवण्याची वेळ येणार नाही। त्यांना माहिती आहे आपली शक्ती काय आहे, ती त्यांना चांगलं माहिती आहे। त्यामुळं माजलगाव शहरामध्ये सगळे आपण गुण्यागोविंदानं नांदणारी माणसं आहेत। सगळे शहर जसं इथल्या सवर्णांचं आहे तसंच इथल्या मागासवर्गीयांचं आहे, इथल्या मुसलमानांचं आहे, सगळ्या जातीचा हे शहर आहे आणि या शहराचा विकास झाला पाहिजे असली आपली भूमिका आहे। ज्या बांधवांचे दुकानं तुटलेत किंवा हे झाले त्यांना कुठंतरी माजलगाव शहरामध्ये त्यांची व्यवस्था दुसरीकडे झाली पाहिजे ही आपली भूमिका आहे। त्यांच्याही बाजूनं आपण उभं राहूया, त्यांची व्यवस्था नगरपालिकेनं करावी किंवा सरकारनं करावी आपली भूमिका आहे। मात्र छत्रपती शिवरायांच्या स्मारकामध्ये किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकामध्ये त्याची अजिबात कुणाचीही व्यवस्था करू नका। ते खाजगी नाही, ते सरकारी आहे। सरकार त्याला हे करतायत, लवकरच त्या स्मारकावरती मोठा निधी पडणार आहे, सुशोभीकरणासाठी मोठा निधी पडणार आहे। माझी माननीय मुख्यमंत्री महोदयाबरोबर सुद्धा या विषयावरती चर्चा झालेली आहे। त्यामुळं आमदारही त्या पद्धतीनं प्रयत्न करतायत। आता त्यांनी पत्र काय दिलं काय नाही दिलं हा भाग वेगळा, जाऊ द्या, आता त्याच्याबद्दल बोलायचं नाही। पण जी गोष्ट आपल्याला व्हायची होती ती केली। त्यांच्याशी मी काय बोलायचं ते रात्री बोललेलो आहे, SDM साहेबांशी काय बोलायचं ते बोललो, एस टीच्या अधिकाऱ्याशी इथपासून ते मुंबईपर्यंत काय बोलायचं ते मी रात्री बोललो। रात्री 3:30 वाजेपर्यंत आपल्या ह्या हालचाली चालू होत्या। एवढंच होतं की ही आमची अस्मिता आहे, छत्रपती शिवराय बाबासाहेब आंबेडकर हे आमचं काळीज आणि अस्मिता आहे, या काळजाला धक्का लागू देऊ नका ही भूमिका आपली होती। आणि आपल्याला अजिबात कुणाबद्दल द्वेष नाही, जे लोकांचे दुकान आहेत त्या दुकानदारांना सुद्धा जागा मिळाली पाहिजे ही आपली भूमिका आहे। त्यामुळं कुणी काही कमेंट करू नका, काही पोस्ट करू नका, काही कसल्याही पद्धतीचं वातावरण खराब होईल असं अजिबात करू नका अशी माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे। कार्यकर्त्यांनी काही जण असतात उगीच काहीतरी भडकवण्याचा, रात्रीच्या आपल्या ज्या पोस्ट पडल्या त्यांचं सगळ्यांचं मी कौतुक करतो की कायदा आणि सुव्यवस्थेला कुठेही बाधा येणार नाही अशा सगळ्यांच्या पोस्ट पडलेल्या आहेत। सगळ्यांनी अशा चांगल्या पोस्ट टाकलेल्या आहेत आणि माजलगाव शहराचं जे वातावरण आहे, माजलगाव शहरामधलं ते वातावरण एकोप्याचं वातावरण टिकवण्याचा प्रयत्न आंबेडकरी समूहाकडून झालेला आहे। मी आंबेडकरी समूह म्हणतोय कारण आपण जातीमध्ये वाटायचे नाहीत। बाबासाहेब आंबेडकर आपल्या जातीमध्ये वाटणी करायची नाही, तर बाबासाहेब आंबेडकर हे आंबेडकरी समूहाचे आहेत, वंचिताचे आहेत, शोषितांचे आहेत, पीडितांचे आहेत, ज्यांच्यावर अन्याय होतो अशा अन्यायग्रस्त माणसांचे बाबासाहेब आंबेडकर आहेत। म्हणून छत्रपती शिवराय आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत मी एवढंच म्हणेन, बाबासाहेब आमचं काळीज आहे तर छत्रपती शिवराय आमचा हृदय आहे। या दोन्ही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे। टाळ्या वाजू नका, टाळी नको रे, टाळी नको, टाळी वाजू नका। आणि आता चहा प्या आणि 10 मिनिटानं हे सगळं आता खाली झालेलं आहे आणि आपल्या घरी जा। आणि काही प्रॉब्लेम आला तर मी घरीच आहे। विजय होता विजय।